खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी आणि शिवीगाळ। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय दिना पाटलांची अर्वाच्य भाषा। इज्जत देतो इज्जतीत राहा असं केलं वक्तव्य। संजय राऊतांची संजय दिना पाटलांविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार। 5 लोकांना ठार मारल्याचं पाटील म्हणतात। ते 5 जण नेमके कोण, चौकशी करा, राऊतांची मागणी। नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळे दोषी, निकाल 29 जूनला। 29 जूनपर्यंत कोर्टानं निकाल ठेवला राखून। महाविकास आघाडीच्या बैठकीला 60 पैकी 23 आमदारांची दांडी। मविया म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचा मवियाच्या बैठकीत सवाल। आमचा एकही आमदार खासदार फुटणार नाही, एकही आमदार कुठे जाणार नाही। शरद पवारांचं वक्तव्य। आमदार संपर्कात असल्याच्या चर्चांना अर्थ नसल्याचं केलं विधान। कोल्हापुरातील विनापरवाना क्लासेस सील। पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट। नोटीस देऊनही परवानगी न घेतल्यानं महापालिकेकडून कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या प्रीस्कूलमध्ये 2 वर्षाच्या बालकाला बेदम मारहाण। शाळेतील 2 बालकांच्या वादाचा भयानक सीसीटीव्ही। 2.5 वर्षीय मुलाकडून चिमुकल्याला मारहाण आणि चावा। राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लग्नपत्रिकेत वधूवरांची जन्मतारीख छापणं होणार अनिवार्य। राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही। पासपोर्ट हा केवळ परदेश दौऱ्यासाठी आवश्यक असलेला एक दस्तऐवज। केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय श्रावणी पाटीलचा संशयास्पद मृत्यू। धनुर्वाताची घेतली होती लस। मुलींच्या कुटुंबियांकडून पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी। अयोध्येच्या राम मंदिरातील चोरी प्रकरणी गुन्हा दाखल। 6 पेक्षा जास्त लोकांचं गुन्ह्यात नाव। 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांची चोरी असण्याची शक्यता। व्हेनेझुएलामध्ये एकापाठोपाठ एक असे 2 शक्तिशाली भूकंप। राजधानी कार्काससह अनेक शहरं हादरली। भूकंपात 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती। एका मिनिटात 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केलचे भूकंप।